सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णीतील बाह्यवळण रस्त्यानजीक एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी 7 ते बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान घडली। या महिलेस जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी एका तृतीयपंथीसह 5 जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 5ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी शारदा झुरंगे, प्रवीण चव्हाण, तृतीयपंथी राखी मल्होत्रा, लखन तांदळे, बाळू जाधव सर्व राहणार टेंभुर्णी तालुका माडा या 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की पीडित महिला सोलापूर येथील रहिवासी असून मंगळवार सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी येथे आली होती। यावेळी संशयित आरोपींची भेट झाल्यानंतर आरोपींनी तिला सोलापूर पुणे महामार्गाच्या टेंभुर्णीतील बायपास रस्त्यावर नेल्याची तक्रारीत नमूद करण्यात आली आहे। यावेळी महिलेने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे। त्यानंतर प्रवीण चव्हाण व बाळू जाधव या दोघांनी तिला रस्त्याच्या कडेला असलेल्या आडोशाला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेदरम्यान तिच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे।